आज संपवायचा कसा हे आज विचारामध्ये ही मंडळी आहेत बघा. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे अनेक मोठ्या नेत्यांचा पराभव पाहायला मिळाला. दरम्यान पराभूत खासदारांनी पराभवाचं नेमकं काय कारण दिलंय ते देखील पाहूयात. जर बोलायचं ठरलं तर खऱ्या अर्थानं उमेदवारी उशिरा दिल्याच्या काही प्रमाणामध्ये त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी निश्चित लक्षात आला. व त्याचबरोबर या दरम्यान ज्यावेळेस समजा आपण विद्यमान असताना इतर अनेक स्पर्धकांचे नावं त्या पुढे यायची आहेत आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित त्या काळामध्ये ज्या त्या पक्षाला निश्चित अधिकार होता ज्यांनी त्यांनी उमेदवारी मागण्याचा, परंतु त्यामध्ये विलंब म्हणजे वेळ लागल्याचा फटका आपल्याला त्या ठिकाणी निश्चित बसला असं मला वाटतं. जास्त परिश्रम करण्याची पक्ष आणि किंवा युती म्हणून गरज आहे महाराष्ट्रामधल्या निकालानंतर नक्कीच त्याचा परिणाम विधानसभेवर होतच असतो. प्रत्येक गोष्टीचा परिणाम प्रत्येक गोष्टीवर होत असतो. आपण नाकारून जमणार नाही. मी भर निवडणुकीत म्हटले की या जातीयवादाच्या निवडणुकीचा परिणाम परिस्थितीचा परिणाम माझ्या निवडणुकीवर होत आहे हे मी म्हटलेले आहे ते अनेक वेळा. तर प्रत्येक गोष्टीचा परिणाम होत असतो. विधानसभेवर नक्की होईल कारण त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. ते तेवढ्या आत्मविश्वासाने निवडणुकीत जातील. त्यांच्याकडे एक एक खासदार आलेला आहे. तिथे ज्यांनी लीड दिली त्या लोकांना आमदारकीसाठी आता चांगली परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर नक्कीच त्यांचा परिणाम राज्यभरात होणार आहे. त्याच्याविषयी स्ट्रॅटेजी आमच्या महायुतीच्या नेत्यांना आखावी लागेल. ते आखतील असा मला विश्वास. डॉक्टर अभय पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. आपल्यासोबत स्वतः अभय पाटील. दादा, पराभवाची नेमकं कारण काय आहेत, काय तुम्हाला वाटतं? जर तुम्ही तसं जर पाहिलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये 3-4 हजाराचा फरक जरी मताचा आम्ही काढू शकलो असतो तर विजयश्री खिचून आणू शकलो असतो. आम्हाला काय एक 23-1 हजार मताचा जरी फरक पडला असता तर आम्ही निवडून आलो असतो. अकोल्याचा जर विचार केला तर सातत्याने तुमच्यावर वैयक्तिक हमले जे आहेत ते प्रकाश आंबेडकरांनी केले. भाजपपेक्षाही तुम्ही टार्गेट असल्याचं चर्चा जी आहे ती मतदारसंघामध्ये होती. आंबेडकरांच्या एकंदरीत भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक व्यक्ती इथं काँग्रेसच्या सीट पाडायला उभा राहतो, तोच व्यक्ती नागपूरमध्ये गडकरींना मदत करतो. ठीक आहे, म्हणजे गडकरींच्या विरोधात हे करतो, विकास ठाकरेंना हे करतो. तोच व्यक्ती तिकडे बारामतीमध्ये सुप्रियाताईंना सपोर्ट करतो. तोच व्यक्ती औरंगाबादमध्ये इम्तियाज जलीलला पाडायच्या मागे लागतो. तर हे जे असं राजकारण आहे याचा संदेश निश्चित लोकांपर्यंत गेलेला आहे. कारण की यावेळेस जर पाहिलं तर वाढीव मतदानात सुद्धा त्यांचं मताधिक्य वाढलं नाही, उलट 4-1 हजार मतांनी कमी झालेला आहे. हा विचार त्यांनी करायला पाहिजे. उमेश अलोणे एबीपी मागे. माझ्या उमेदवारीला जाहीर व्हायला विलंब झाला. जवळजवळ 15-20 दिवसाचा काळ गेला. त्या काळामध्ये शाहू महाराजांचे प्रचार सुरू जोराने पुढे गेला. काही माणसं त्या उमेदवारीच्या निमित्तानं त्यांना पहिल्यांदा जोडली गेली आणि माझी उमेदवारी उशिरा जाहीर झाल्यामुळं ती मला अडचण त्यामुळे निर्माण झाली आणि त्यामध्ये जे पुढे गेले ते तशाच पद्धतीने लीड त्यांचं पुढे राहिलं. तर 10च्या बातम्यांमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा.